हॅलो मित्रांनो, तर शाळेतून येऊन हे बघा कुरकुरे घेऊन बसले कालचे. आणि आपला पसारा बघा किती सारा किराणा 2 महिन्याचा आणलेला होता. आणि इथं काजू बदाम ठेवलेले होते, त्याच्यात मुंग्यांनी अटॅक केलेलं होतं. आणि इथं बघा गुडची ढेली 2-2 आणली. यांनी जसं यांना लाडूच करायचं होतं, तर इथं तेलाची टंकी खाली करून दिली मी आणि काढले एक 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 भजी मस्त गरमागरम तळून घेतले. आणि अनिला लागत होतं, लगेच भूक लागलेली होती. मम्मी दे मला लवकर दे असं करून, तर तिला म्हटलं थांब जरा 5 मिनटं थांब की, दे म्हटलं गरमागरम देतेस की तुला. मग नंतर माझ्या पण पोटामध्ये उंदरं पडायला लागले बरं का, कारण की त्यांनाही भूक लागलेली होती. म्हटलं लवकर आण सांगत होते ते उंदरं. म्हटलं थांब दादा म्हणतं, तुम्ही 4-5 आहे ना, थांबा म्हणतं. मग म्हटलं मस्त एक 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 हळूहळू तळू दिले, कारण की भजीनं जास्त जास्त वाढवलेलं होतं मी गॅस. आणि इथं बघा मस्तपैकी आपली भजी झाली म्हणजे बाकी अजून. तर बघा किती छान पिवळी पिवळी आली बरं का. मी हळद आहे ना कमीच टाकली थोडीशी, तर थोडीशी पिवळी झालेली आहे, म्हणजे पिवळीच असते हळद ही. पण हे बघा मस्तपैकी आली आपली भजी. हा आणि तर म्हणत होते गरमागरम देऊन टाक, तसंच देऊन टाक. म्हटलं तोंड जाडते का काय, मग सांगेल पप्पांना की मम्मीनं माझं तोंड जाडलं असं. भजी झाल्यानंतर मला आहे ना खिचडी टाकायची होती. मग आज ना खिचडी आणि भजीच करायची होती. मग म्हटलं पहिले खिचडी एक साईडला टाकून दिली होती मी, आणि मग भजीचा बेत केलेला होता. तर बघा किती छान आले भजी आपले. वा 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 नंबर भजी आलेली होती मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, कारण की ह्यांना खूपच आवडली आणि मलाही, आणि यांना पण खूपच आवडली. तुम्ही पण खाऊन घ्या.